पहा कुकरमध्ये आपण 2 पाण्याने डाळ धुवून टाकली आहे आणि त्यात थोडं पाणी टाकून 1 उकळी आपण तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि आता झाकण लावून शिजायला ठेवायचं आहे. आणि त्यात एक कापलेला टमाटर टाकलेला आहे. आता झाकण लावून आपण शिजायला ठेवणार आहे गॅसवर. आपली डाळ झालेली आहे. त्याच्यासोबत भात केला होता तयार. वरण टाकण्यासाठी पातेला गॅसवर ठेवलेला आहे. त्यात 2 उकळी तेल टाकले आणि आता तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी अशी तडतडू द्यायची आहे. त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे. लसूण टाकलंय आपण, तो थोडा लाल होऊसर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मिरच्या टाकायच्या. त्याला थोडं हलवायचं आहे. त्याच्यानंतर त्यात थोडी हळद टाकायची, हलवायचं थोडंसं आणि आता डाळ टाकून द्यायची. त्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि त्याला उकळी येऊसतर थांबायचं आहे थोडा वेळ. हे पहा, वरणाला छान कलर आलाय. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण बटाट्याचं कालवण करणार आहोत. त्यात मी आता 3 उकळी तेलमध्ये मोहरी टाकली आहे. चांगली मोहरी गरम होऊ द्यायची आहे. गरम झालं लसूण टाकलाय, त्याला थोडं लाल होऊ द्यायचं आहे. आता कांदा टाकलाय, त्याला थोडं परतवून घ्यायचं आहे थोडंसं लाल होईपर्यंत. मिरची आपण यात आता मिरची पावडर टाकणार आहोत. अडीच चमचे मिरची पावडर, थोडीशी हळद, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि याला आता दोन्ही सगळ्यांना एकत्र करायचे. आणि आता याच्यात टमाटर टाकायचे कापलेलं. आता त्याला बी मिक्स करायचं या मसाल्यात. आता याच्यात 1 चम्मच मीठ टाकले आणि आता चांगलं त्याला हलवून घ्यायचे. आता त्यात कापलेले बटाटे टाकायचे. यात थोडंसं पाणी टाकले आणि आपण याला आता शिजवायसाठी ठेवून देणार आहोत.